मालती, रेखा, बाहेर या लवकर. काय झालं काय आई? कशाला ओरडतीयस सतत? आणि हे काय सारखं सारखं कशाला सभा भरवतेस ग? काव्या, आले आले. काय हे सगळं काय? काव्य अगं सावकाश. आजी, मी तू सांगितल्याप्रमाणे सगळं सामान पॅक केलंय. सामान? रेखाच्या सगळ्या साड्या भरल्यास ना? हो. चला मग निघा. आता तर आलोय रिसॉर्ट वरून. परत कुठे जायचंय आता? कुठे म्हणजे काय? घराच्या बाहेर. घराबाहेर कशाला? अगं रेखा, तुझीच तर कल्पना होती ना की घरातल्या मुलींनी बाहेर जायचं आता कायमच. आई अगं काय बोलतीयस तू? बरोबरच बोलते मी. चला उचला तुमच्या बागा आणि व्हा घराच्या बाहेर. स्वतःचं हक्काचं घर असताना, आपलं कुटुंब जिवंत असताना, डोक्यावर छप्पर नसेल आणि मायेचा हात नसेल तर कसं वाटतं ते कळेल तुम्हाला. व्हा बाहेर. आजी, तू तू मला घराबाहेर काढायला माझ्याकडूनच सामान पॅक करून घेतलंस. आई, आता आपण कुठे जाणार ग? काव्या तू थांब जरा. काय चेष्टा आहे ही सगळी आई? चेष्टा कशाला? त्यांच्या लाडक्या नातीला घराची दारं बंद केली आहेत ना, म्हणून चाललंय हे सगळं. हो ना? काव्या त्या बॅग जात ठेव. हो हो आई. खबरदार, बॅगा आत नेल्यात तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवीन आणि सगळ्यांना घराच्या बाहेर काढीन. लक्षात ठेवा, अजूनही हे घर माझं आहे. आई अगं एवढ्यावरून तू काय घराबाहेर काढणार आहेस का आम्हाला? वेडबीड लागलंय का? रेडी झाले होते, पण आता शहाणपण आलंय मला. खरं तर हे मी सगळं आधीच करायला हवं होतं, जेव्हा तुम्ही सगळ्या मिळून तारिणीचा पदोपदी छळ करत होता. आधीच बजावलं होतं तुम्हाला, माझ्या तारिणीचे हक्क तिच्याकडून ओरबाडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तारिणी तुझी, मग आम्ही कोणाच्या? तुझी मुलगी, तुझी सून, तुझ्या या नाती त्या तुझ्या नाहीत का? नाही, दुसऱ्याच्या हक्कावर डोळा ठेवणाऱ्यांशी माझं कसलंही नातं नाही.